back with my new vlog with my old brother. आता आम्ही परत चाललोय. मला गाडी शिकवायला, हा मला शिकवणार आहे गाडी भर उन्हामध्ये. गाडी एसी लावे. हा म्हणजे एसी सुरू आहे, पण मी चालवत असताना एसी काही चालू राहणार नाही, कारण की ते खिडक्या आहे ना ह्या ओपन ठेवावं लागेल ना, त्याच्यामुळे. बरं ठीक आहे, जाऊ दे ते. तर आता आम्ही चाललोय अजिंठा रोडला. आणि सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, कारण की मी झोपेतून उठून आलेली आहे आणि माझ्या भावाला पण मी झोपेतून उठून आलेलं आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवणार मी कशी गाडी चालवणार. हालाकी माझा ब्रदर काही माझा व्हिडिओ काढणार नाहीये, माझा गुरु आहे तो. आय हॅव टू बी अवेअर ऑफ दिस. आणि मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की लवकरच मी गाडी शिकणार आणि मी आणि माझी मम्मीला घेऊन जाणार आणि फिरवणार पूर्ण बुलढाणा. म्हणजे जसं गरज पडली की बा इथे जायचं तर आम्हाला कोणाची गरज नाही पडणार आहे, तर आम्ही दोघी जाऊ शकतो. हो की नाही रे? एवढं लवकर शिकत नसतं का? 1 महिना लागतो. तसं नसतं ते. जसं तुम्ही गाडी चालवा तर लोकांना रस्त्याच्या बाहेर करून काढा. एवढी काळजी घ्यावं लागणार. 2 मिनिटं RIP या गोष्टीला. मी तुम्हाला दाखवते धाड नाका, बुलढाण्याचा धाड नाका दाखव. वी आर गोइंग टुवर्ड्स धाड नाका आणि तिथून समोर अजिंठा रोडकडे. मी मग आय विल हँडल द स्टेअरिंग. अरे प्लीज डोंट शूट मी. ये कहीं का हीरो है के जो इतना प्राइवेसी मेंटेन कर रहा है. प्लीज डोंट शूट मी. माय पेमेंट इज हायर फॉर योर ब्लॉग. आपको आपका पेमेंट जरूर मिलेगा. अगर हमें पेमेंट मिलेगा तो आपको भी मिलेगा. So we are going towards Dharnaka. Very beautiful site. This is a very beautiful site. Which place is this? This is I think there Lendi. Lendi Talab? Yes. Lendi? Yes. Is this true? Yes. भाई तालाब तो है लेकिन लेंडी है. Yes, it's Lendi Talab. भाई ये नहीं मालूम था. ये देखो आमदारच ना संजय भाऊ गायकवाडने खूप छान बनवलंय बुलढाण्याचं एंट्रन्स. रायगड. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, बुलढाणा इज अ छोटं हिल स्टेशन. हिल स्टेशन आहे पण ते थंड हवेचं ठिकाण आहे. चलो वी आर गोइंग दिस बाय दिस वे. हे ते ओ माय गॉड. Oh my God. इथनं सरळ गेलं की पुणे, मुंबई, औरंगाबाद. सरळ नाही भेटत. आय थिंक माय डेस्टिनी इज औरंगाबाद ॲट द एंड. ओ माय गॉड. नाही वाटतं. माझी दुनिया खूपच छोटी आहे रे. मी खूपच ओरिएंटेड झाली आहे सध्या. डिसओरिएंटेड झाली. डिसओरिएंटेड नाही, मी खूप ओरिएंटेड केलंय स्वतःच्या लाईफला. पण खूपच ओरिएंटेड झाली मी. तुला काय म्हणते? काय ओरिएंट केलंय तू? म्हणजे मी आता पहिले जसं स्टेटस वगैरे टाकायची नेहमी, तसं मी सोशली ऍक्टिव्ह होती. आयुष्यात कधी स्टेटस टाकले किती ओरिएंटेड असेल. तू आहे मग ओरिएंटेड असणं एक चांगली गोष्ट आहे. जे तू बनायचा प्रयत्न करते आम्ही पहिले जाऊ. पण मला असं वाटतं की जे मी बनायचा प्रयत्न करते ते मी नाहीये. मेरे को सिखाने के लिए 1000 रुपए का पेट्रोल नहीं डीजल डालने वाले हैं. डीजल डल रहा है. अब ये पैसा जाएगा उनके. ये खटाखटा पेट्रोल नहीं डीजल डल रहा है. बाय बाय 1000 रुपया. काय म्हणते? आप हमारी तरफ कैमरा ना दागे, आप मेरी स्टीयरिंग व्हील पे ध्यान करना क्योंकि आपको गाड़ी सीखनी है, मुझे नहीं. टाटा मोटर्स अब हमारा स्वागत करते हैं. क्या आप चाहते हैं कि हमारा लोग लद्दड़ हॉस्पिटल में शूट हो? बिल्कुल भी नहीं. और हम आपको लद्दड़ हॉस्पिटल में लेना भी नहीं जाना चाहते, क्योंकि हमें संभाजी नगर वापस जाना की बहुत इच्छा है, तीव्र इच्छा है, जल्दी से जल्दी गाड़ी सीख के. तो क्यों आप गाड़ी सिखाते समय व्लॉग निकाल रही है?
ठीक है, अब हमें बंद करना पड़ेगा और अब हम आपका पहनावा हमें मतलब लहू के पाताल में लेके चला जाएगा। बिल्कुल आप ये भी नहीं, ब्लॉग बिल्कुल बंद कीजिए। बजरंग बली की जय।